नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. रक्षाबंधन 2024मध्ये 19 ऑगस्ट 2024 सोमवार या दिवशी आले आहे. या दिवशी रक्षाबंधनाचा शुभमुहूर्त काय असणार आहे आणि भद्रा काल याचा वेळ कोणता असणार आहे याविषयीचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात. रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधत असते. भावाला राखी बांधण्या अगोदर आपल्याला या देवांना राखी बांधायची आहे आणि कोणत्या देवांना कोणत्या रंगाची राखी बांधायची हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचप्रमाणे या दिवशी कोणत्या रंगाची राखी चुकूनही बांधू नये याविषयीची देखील माहिती बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक आहे. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मात्र रक्षाबंधनाच्या दिवशी भावाशिवाय देवतांनाही राखी बांधण्याची प्रथा आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी कोणत्या देवतांनी कोणत्या रंगाची राखी बांधावे हे आपण जाणून घेऊया. यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा कालची सावली आहे. तर आपल्याला भद्रा काळामध्ये चुकूनही भावाला राखी बांधायची नाहीये. जो रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त असेल त्या वेळेमध्येच आपल्याला राखी बांधायची आहे. कारण रावणाच्या बहिणीने भद्रा कालामध्ये रावणाला राखी बांधली होती आणि त्याच दिवशी रावणाचा मृत्यू झाला. म्हणून या वेळेमध्ये राखी बांधली जात नाही. हा वेळ जो आहे हा अशुभ वेळ मानला जातो. आता सर्वात अगोदर आपल्याला गणपती बाप्पांना राखी बांधायची आहे. गणपती बाप्पाला प्रथम पूजनीय मानले जाते. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वप्रथम गणपतीला राखी बांधली पाहिजे. गणपती बाप्पांना तुम्ही लाल रंगाची राखी बांधायची आहे. यानंतर आपल्याला आपले जे गुरु असतील त्या गुरूंना राखी बांधायची आहे. मग तुमचे दत्त महाराज असू द्या, कोणाचे स्वामी समर्थ महाराज असू द्या, तुमचे जे पण गुरु असतील त्या गुरूंना तुम्हाला राखी बांधायची आहे. गुरूंना राखी बांधताना तुम्ही पिवळ्या रंगाची राखी बांधायची आहे. यानंतर तुम्हाला महादेवांना राखी बांधायची आहे. रक्षाबंधन सण श्रावण महिन्यातील शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. म्हणून या दिवशी महादेवालाही राखी बांधली पाहिजे. महादेवाला तुम्ही निळ्या रंगाची राखी बांधायची आहे. त्यानंतर आपल्या देवघरामध्ये असलेल्या भगवान श्रीकृष्णांना आपल्याला राखी बांधायची आहे. द्रौपदीने कृष्णाला राखी बांधल्यापासून राखी बांधण्याची परंपरा सुरू झाली होती. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण द्रौपदीला आपली बहीण मानत होते आणि तिचे संरक्षण करण्याचे त्यांनी वचन दिले होते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाला हिरव्या रंगाची राखी बांधायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला पवनपुत्र हनुमान यांना देखील या दिवशी राखी बांधायची आहे. या दिवशी हनुमानाला राखी बांधल्याने मंगल दोष दूर होतो. या दिवशी तुम्ही हनुमानजींना लाल रंगाची राखी बांधू शकतात. तर पहा, आपल्याला राखी पौर्णिमेला अगोदर या देवतांना राखी बांधायची आहे. तसं आपण सर्व देवांना राखी बांधत असतोच, परंतु आपल्याला सर्वात अगोदर या देवतांना राखी बांधायची आहे. यांना औक्षण करायचं आहे. त्यानंतर आपण आपल्या भावाला राखी बांधू शकतो. जो शुभ मुहूर्त असेल त्या वेळेमध्ये आपण आपल्या भावाला राखी बांधायची आहे. राखी बांधताना चुकूनही आपल्याला या दिवशी काळ्या रंगाची राखी आणायची नाहीये आणि आपल्या भावाला काळ्या रंगाची राखी आपल्याला चुकूनही बांधायची नाहीये. पहा, श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या केंद्रामध्ये आध्यात्मिक राखी मिळते. तुम्ही पाहिजे असेल तर स्वामींच्या केंद्रातून मठातून आध्यात्मिक राखी आणू शकतात आणि ती तुमच्या भावांना तुम्ही बांधू शकतात. राखी पौर्णिमेच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो अशी कामना करत असते. भावाच्या उजव्या हातावरच राखी का बांधावी तर पहा, शरीराची उजवी बाजू पवित्र असते आणि सकारात्मक ऊर्जा राखण्यासाठी ती महत्त्वाची असते. म्हणूनच धार्मिक कार्यातील सर्व कामे उजव्या हाताने केली जातात. शरीराच्या उजव्या बाजूला
नियंत्रण शक्ती देखील अधिक असते. उजव्या हाताला वर्तमान जीवनातील कर्माचा हात देखील मानले जाते. म्हणून उजव्या हाताने केलेले दान आणि धर्म ईश्वर स्वीकारतो असे म्हणतात. मंदिरात पूजेच्या वेळी जो मौली धागा बांधला जातो तो देखील फक्त उजव्या हाताला बांधला जातो. शास्त्रानुसार राखी देखील फक्त उजव्या हाताच्या मनगटावर बांधली जाते. यावर्षी भद्राची सावली असल्यामुळे रक्षाबंधन हा तुम्ही शुभ मुहूर्तावर करण्याचा प्रयत्न करा. शक्यतो भद्रा कालामध्ये रक्षाबंधन तुम्ही साजरे करू नका. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि असेच माहितीचे विविध व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.